न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। राज्यात त्या प्रत्येक रस्त्यांची नोंद गाव नकाशावर करून हद्द निश्चित करू, शैलेश नवाल जमाबंदी आयुक्त। लेखी आश्वासनानंतर पोलिसांच्या मध्यस्थीमुळे शिव पाणनचे यशस्वी आंदोलन। जमाबंदी आयुक्तांनी पेरू स्वीकारत नकाशावरील रस्त्यांना सीमांकन करण्याचे आश्वासन। महाराष्ट्र राज्य शिव पाणन शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांच्या नेतृत्वाखाली जमाबंदी आयुक्त कार्यालय येथे राज्यभरातील गाव नकाशे अद्यावत नसल्यामुळे आणि रस्त्यांचे अधिकृत सीमांकन, हद्द निश्चिती प्रलंबित असल्यामुळे शेतकऱ्यांना दळणवळणात गंभीर अडथळे येत आहेत। राज्यातील प्रत्येक गावातील शिव पाणन, शेतरस्ते, गाडीमार्ग व पायमार्ग यांचे सीमांकन करून अधिकृत नोंद करावी। सर्व रस्त्यांना सांकेतिक क्रमांक देऊन डिजिटल नकाशांमध्ये नोंदवावे। गाव नकाशांचे स्कॅनिंग व डिजिटायझेशन करून रस्त्यांची लांबी, रुंदी, अक्षांश, रेखांश निश्चित करावे। रस्त्यांच्या सीमांवर कायमस्वरूपी सीमाचिन्हे बसवावीत। या मागण्यांसाठी आंदोलन जमाबंदी आयुक्त कार्यालयावर करण्यास सुरुवात केली। यावेळी राज्यभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जमाबंदी आयुक्त कार्यालयावर शेत तिथे रस्ता, गाव तिथे समृद्धीची घोषणाबाजी सुरू करत तात्पुरते आंदोलन थांबवत आयुक्तांसोबत शिष्टमंडळाने चर्चा करत शासन निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याचे आयुक्तांकडे तक्रार केली। यावेळी आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले। प्रत्येक रस्त्याची नोंद ॲपद्वारे आपल्याला करता येईल, त्यामध्ये ऑनलाईन तक्रारी करता येतील। त्याचबरोबर राज्यातील नकाशावरील रस्त्यांना सरसकट सीमांकन करून हद्द निश्चित करण्यात येतील। ज्या ठिकाणी प्रलंबित प्रकरणे जास्त आहेत अशा ठिकाणी मनुष्यबळ वाढवू असे आश्वासन दिले। यानंतर 1 महिन्यात कार्यवाही झाली नाही तर पुढील आंदोलनाची दिशा ठरवू असे महाराष्ट्र राज्य शिव पाणन शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी जमाबंदी आयुक्तांना पेरू वाटप करत असताना प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले। यावेळी राज्य प्रसिद्धी प्रमुख रवींद्र खुडे, चंद्रकांत कापडी, सचिन थोरवे, अनंता लिंबारे, भरत कोरडे, वैभव कुटे, अशोक पैठणकर, शांताराम पानमंद, विजय शेलार, बबन गुण, सचिन शेळके, संजय साबळे, सुरेश भुजबळ, रामहरी बोंबे आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी।